नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हा जो लेसन आहे याच्यामध्ये आतापर्यंत रॅशनल नंबर कोणाला म्हणायचं, रॅशनल नंबर जे असतात त्यांच्या बिटवीन असणारे नंबर्स किती असतात, त्याच्यानंतर हे जे रॅशनल नंबर्स आहेत ते नंबर लाईनवरती रिप्रेझेंट कसं करायचं, त्यानंतर हे जे रॅशनल नंबर्स आहेत त्यांचं कंपॅरिझन कसं करायचं, त्यानंतर रॅशनल नंबर डेसिमल फॉर्ममध्ये कसे मांडायचे किंवा त्यांचा डेसिमल फॉर्म कसा असतो. आपण बघितलं रॅशनल नंबरचा जो डेसिमल फॉर्म असतो तो नॉर्मली आपण असं म्हणतो टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग असतो. ओके, टर्मिनेटिंग कधी असतो तेही मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की ज्या कंडिशनला डिनॉमिनेटर हा 2 असतो, 5 असतो किंवा 2 and 5 असा असतो. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये फॅक्टर्स नसतात आणि त्या कंडिशनला की जो काही डेसिमल फॉर्म आहे, जो डेसिमल फॉर्म आहे रॅशनल नंबरचा तो टर्मिनेटिंग असतो, अदरवाईज तो नॉन टर्मिनेटिंग बट रिकरिंग, परंतु तो कसा असतो तर रिकरिंग असतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे नंबर्स पाहणार आहे दिज आर द इरॅशनल नंबर. आता आपण इरॅशनल नंबरकडे वळतोय. आता इरॅशनल नंबर्स कुणाला म्हणायचं बघा, तर आपण ज्या नंबर लाईन्स पाहतो त्याच्यावरती अनेक नंबर असतात. इन ॲडिशन टू रॅशनल नंबर्स देअर आर मेनी मोर नंबर्स ऑन नंबर लाईन. आता रॅशनल नंबर बरोबरच अजूनही त्या नंबर लाईनवरती भरपूर नंबर असतात. आता दे आर नॉट रॅशनल नंबर. मग ते जर रॅशनल नंबर नसतील तर त्या कंडिशनला आपण असं म्हणतो दे आर इरॅशनल नंबर्स. दे आर इरॅशनल नंबर्स. फॉर एक्झाम्पल √2. आता आपण √2 या नंबरचा जर विचार केला तर हा जो नंबर आहे तो रॅशनल आहे का, तर रॅशनल नाही. मग आता जर नंबर रॅशनल नसेल आणि तो नंबर लाईन वरती नंबर असेल तर त्या कंडिशनला असा जो नंबर आहे त्याला म्हणतो आपण इरॅशनल नंबर. आता याचा जर डेसिमल फॉर्मचा विचार केला की सपोज एक नंबर मी इथं राईट करतो 0.01 देन 001 देन 0001 डॉट डॉट डॉट. आता हा जो नंबर मी राईट केलेला आहे हा जो दिसतोय तो डेसिमल फॉर्म आहे नंबरचा. या नंबरमध्ये काय दिसतंय तर सुरुवातीला 1 0 आला, नंतर 2 0 आले, नंतर 3 0 आलो. मग आता हे जे काही 0 आपण बघतोय ते कंटिन्युअसली नंबर किंवा नंबरचा ग्रुप रिपीट होत नाही. आणि जर असं होत नसेल तर याला आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणणार, परंतु रिकरिंग म्हणणार नाही. आता हे जे काही इरॅशनल नंबर्स असतात त्यांचा डेसिमल फॉर्म लक्षात ठेवा, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग असतो. म्हणजे टर्मिनेटही होत नाही आणि नंबर किंवा नंबरचा ग्रुप हा देखील पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणजे आपण म्हणताना असं म्हणतो नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. मग हे जे नंबर्स असतात यांना म्हणतो आपण इरॅशनल नंबर्स. म्हणजे जे नंबर लाईन असते त्या नंबर लाईनवरती जे नंबर रॅशनल नसतात अशा नंबरला काय म्हणणार आहे आपण, तर इरॅशनल नंबर्स. बघा अशा नंबरला काय म्हणणार आपण, इरॅशनल नंबर्स असं म्हणतो. मग आता यांचं डेसिमल फॉर्म ऑफ द इरॅशनल नंबर. मग यांचं डेसिमल फॉर्मचं नेमकं काय, तर आपण असं म्हणतो डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर इज अ नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. म्हणजे हे जे काही इरॅशनल नंबर्स असतात ते जर आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं म्हणलं तर बघा की समजा एखादा नंबर मी इथं राईट करतो. आता एक नंबर आहे 3.12 देन 123 देन 1234 डॉट डॉट डॉट. आता इथं देखील जर आपण नंबर्स बघितले तर हा नॉन टर्मिनेटिंग असणारा डेसिमल नंबर आहे, परंतु याच्यामध्ये एखादा नंबर किंवा नंबरचा ग्रुप हा पुन्हा पुन्हा येत नाही आणि त्या कंडिशनला हा जो नंबर आहे त्याला म्हणतो आपण नॉन रिकरिंग. बघा त्या नंबरला काय म्हणतो आपण, नॉन रिकरिंग नंबर असं म्हणतो. मग आता हा जो डेसिमल फॉर्म आहे इरॅशनल नंबरचा तर तो कसा असतो म्हणतो आपण, तर नॉन टर्मिनेटिंग असतो आणि नॉन रिकरिंग असतो. ओके, त्याच्या पुढे जाऊया आपण. मग हे जे इरॅशनल नंबर्स आहेत त्यांच्या बाबतीत आपण आतापर्यंत रॅशनल अँड इरॅशनल नंबर जे पाहिले त्यांच्या बाबतीत काही पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. आता पहिला पॉइंट काय, द नंबर विच कॅन बी शोन बाय पॉइंट ऑन अ नंबर लाईन आर कॉल्ड रिअल नंबर्स. म्हणजे नंबर लाईनवरती जे पॉइंट्स आपण दाखवतो. आता बघा द नंबर विच कॅन बी शोन बाय पॉइंट म्हणजे ज्या पॉइंटने जो नंबर तिथं दाखवलेला असतो आणि तो जो नंबर असतो त्याला म्हणतो आपण रिअल नंबर. आता रिअल नंबर हे जे असतात ते रॅशनल आणि इरॅशनल नंबर दोन्ही एकत्र येतात आणि त्यांच्यापासून जो नंबर तयार होतो त्या नंबरला म्हणतो आपण रिअल नंबर्स. त्यांना म्हणतो आपण रिअल नंबर्स. मग रिअल नंबरमध्ये रॅशनल नंबरही इन्क्लूड असतात, इरॅशनल नंबरही इन्क्लूड असतात. त्यानंतर सेकंड थिंग टू रिमेंबर, वी नो दॅट
पाय इज नॉट अ रॅशनल नंबर. आता बघा आपण जो काही मॅथ्समध्ये बऱ्याच वेळा हा पाय यूज करत असतो, सर्कलशी रिलेटेड असणारे जे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पाय येतो. हा जो पाय आहे तो पाय इज नॉट अ रॅशनल नंबर. आता आपण नॉर्मली त्याची व्हॅल्यू घेताना 22/7 घेतो किंवा 3.14 घेतो. ही नियर बाय व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा. ती त्याची ॲक्युरेट व्हॅल्यू नाही. मग तो आपण इथं म्हणताना काय म्हणलंय बघा, वी नो दॅट पाय इज नॉट अ रॅशनल नंबर. तो रॅशनल नंबर नाही. इट मीन्स इट इज अ इरॅशनल नंबर. मग बघा तो कसला नंबर आहे म्हणतो आपण, इरॅशनल नंबर्स. त्याच्यानंतर ऑल रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर्स. मग रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे सगळे जे असतात हे सगळे रिअल नंबर्स असतात. आता मुळातच लक्षात ठेवा, रिअल नंबर्स तयारच कसे होतात, तर all rational and irrational numbers comes together to become real numbers. ओके. आणि त्याच्यानंतरची गोष्ट, वी कॅन शो व्हेरियस इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. की जसं आपण रॅशनल नंबर लाईनवरती दाखवतो तसे इरॅशनल नंबर देखील आपल्याला नंबर लाईनवरती दाखवता येतात. आणि आज आपण ते पाहणार आहे की हाऊ टू शो इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. की इरॅशनल नंबर देखील आपण नंबर लाईनवरती कशा पद्धतीने दाखवता येतील हे देखील आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे. ओके. आता आपल्याला काय काय पॉईंट लक्षात ठेवायचे बघा. पहिला पॉईंट काय लक्षात ठेवायचा आहे, तर नंबर विच कॅन शोन बाय पॉइंट्स ऑन नंबर लाईन आर कॉल्ड रिअल नंबर्स. म्हणजे जे जे नंबर्स नंबर लाईनवरती असतात त्या सगळ्या नंबर्सना आपण काय म्हणतो, तर रिअल नंबर्स असं म्हणतो. आपल्याला नेक्स्ट इयरला रिअल नंबर्स नावाचा लेसनच आहे. मग त्या लेसनमध्ये आपल्याला परत रॅशनल आणि इरॅशनल ह्या दोन गोष्टी पुन्हा येणार आहेत. तर या वर्षीच आपल्याला बऱ्यापैकी जर माहीत असतील तर पुढच्या वर्षी अजून सोपं होईल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय, तर आपण असं म्हणतो वी नो दॅट पाय इज नॉट अ रॅशनल नंबर. पाय हा रॅशनल नंबर नाही. आता तो रॅशनल नसेल तर आपण सांगितलं की जो नंबर रॅशनल नसतो तो नंबर कोणता म्हणणार आपण, इरॅशनल नंबर. त्याच्यानंतर ऑल रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर्स. म्हणजे सगळे रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर हे जे असतात ते रिअल नंबर असतात. मुळात रिअल नंबरच या दोघांपासून तयार होतात. त्यानंतर वी कॅन शो व्हेरियस इरॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन. की आपण वेगवेगळे जे काही इरॅशनल नंबर्स आहेत ते नंबर्स लाईनवरती दाखवू शकतो. कशा पद्धतीने शो करता येतील हे देखील आपण पाहणार आहे. ओके. आता याच्यावरचे क्वेश्चन कसे असतील बघा. द नंबर √2 इज शोन ऑन अ नंबर लाईन. स्टेप आर गिवन टू शो √3 ऑन द नंबर लाईन युजिंग √2. फिल इन द बॉक्सेस प्रॉपरली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. आता बघा काय केलंय त्यांनी, एक नंबर लाईन दाखवली आणि त्या नंबर लाईनवरती √2 आपल्याला दाखवलेला आहे त्यांनी. आणि √2च्या साह्याने आपल्याला काय करायचं, तर √3 देखील कशावरती दाखवायचं आहे, तर त्या नंबर लाईनवरती दाखवायचं आहे. आता तो त्यांनी दाखवलाय आणि त्याच्यासाठी काही बॉक्सेस दिलेले आहेत आणि ते प्रॉपरली आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. ओके. बघूया आपण काय दाखवलंय. बघा आता ही नंबर लाईन आहे. इथं आपल्याला दिसतोय 0 आहे हा. त्याच्यानंतर इथून 0 पासून हे 1 आहे. ऍक्च्युअली लक्षात घ्या, 1 पाशी आपण जर परपेंडिक्युलर अशी लाईन ड्रॉ केली, बघा परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, हे जे अंतर आहे 0 to 1 एवढंच अंतर जर आपण प्रॉपरली घेतलं, एवढंच अंतर जर आपण तेवढं घेतलं, आता हे जर पॉइंट्स आपण जोडले तर हे जे डिस्टन्स तयार होतं हे असतं √2 आणि हेच आपण इथं कंपासने मार्क करत असतो √2. ओके. आता हे कसं दाखवतो आपण, तर दिस इज बाय पायथागोरस थेरम. हे कशानुसार असतं, पायथागोरसच्या थेरमनुसार असतं. हे 1 डिस्टन्स आहे, हे 1 आहे. आता 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर, आता 1 + 1 2 होतात, त्याचं स्क्वेअर रूट केलं तर √2 येतं. मग आता हे त्यांनी ऍक्च्युअली √2 जे आहे ते आपल्याला इथं दाखवलेलं आहे. आता त्याच्यानंतर मग ओ पासून परत आपण इथं मार्क केला, परत आपण खाली जर आर्क मारला तर ते येणारं √3 असतं. इथं परत आपण एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तेवढंच डिस्टन्स घेतलं, परत आपण आर्क ड्रॉ केला तर ते √4 असतं. √4 दॅट मीन्स 2. ओके. आता हिअर इज ऑल्सो 1. आता इथं जो 1 दिसतोय हा सुद्धा किती येतं, √1 आहे. √1 दॅट मीन्स 1. पुढे येणारा जो 2 असणार आहे तो √4 असतो आणि √4 दॅट मीन्स 2. ओके. मग आता की आपल्याला काय दिलंय बघा, द पॉइंट Q ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. आता हा जो पॉइंट Q आहे बघा, इथं पॉइंट Q आहे आणि हा जो Q पॉइंट आहे तो कोणता नंबर डिनोट करतो
तर आता बघा पॉईंट क्यू कोणता नंबर डिनोट करतो, तर पॉईंट क्यू डिनोट्स √2. पॉईंट क्यू डिनोट्स √2. म्हणजे आता इथं जर बघितलं आपण तर हा पॉईंट क्यू जो आहे तो कोणता नंबर डिनोट करतो, √2. ओके. A line perpendicular to the number line is drawn through the point Q. Point R is at a unit distance from Q on the number line. आता या Q पासून काय केलं आपण, तर एक अशी परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. Q पासून R हे जे डिस्टन्स आहे, दिस इज द युनिट डिस्टन्स. युनिट मध्ये किती, तर 0 पासून हे जे 1 पर्यंत डिस्टन्स आहे त्याला आपण युनिट डिस्टन्स असं म्हणतो. मग आता हे जे युनिट डिस्टन्स आपण घेतलं, मग हे युनिट डिस्टन्स घेतल्यानंतर हे बघा, हे O टू Q हे जे डिस्टन्स आहे ते झालं √2. त्यानंतर Q टू R हे जे डिस्टन्स आहे ते झालं 1. आता ते युनिट डिस्टन्स दॅट मीन्स 1. ओके. म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा जर विचार केला तर ही जी काही साईड दिसते आपल्याला, याचं टोटल डिस्टन्स आहे √2 फ्रॉम O टू Q. आणि ह्या Q टू R हे जे डिस्टन्स आहे ते किती आहे, तर हे जे आहे ते 1 आहे. म्हणजे या राईट अँगल ट्रायंगलचे किती साईड्स आपल्याला माहिती, तर 2 साईड्स आपल्याला माहिती आहे. आता थर्ड साईड आपण कशानुसार माहित करू शकतो, बाय पायथागोरस थेरम. मग आता इथं त्यांनी दिलेलं आहे बघा, लेंथ OQ इज इक्वल टू √2 अँड लेंथ QR इज इक्वल टू 1. बघा लेंथ OQ, आता OQ हे जे डिस्टन्स आहे O पासून Q पर्यंत डिस्टन्स दिलं आहे √2. त्यानंतर लेंथ OR दिलेलं आहे आपल्याला 1 बाय पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम काय म्हणतं, द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस दॅट मीन्स OR स्क्वेअर. बघा हायपोटेनस जो आहे तो कोणता आहे, OR. मग लेंथ OR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ OQ स्क्वेअर प्लस लेंथ QR स्क्वेअर. मग आता हायपोटेनसचा स्क्वेअर जो आहे, आता पायथागोरस थेरम आपल्याला सांगतं इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. ओके. मग आता यांचे जर लेंथ आपण याच्यामध्ये लिहिले, OQचं डिस्टन्स किती, तर OQचं दिलेलं आहे आपल्याला √2. त्याचा काय करूया आपण, स्क्वेअर करूया. त्याच्यानंतर QRचं डिस्टन्स दिलेलं आहे, QRचं डिस्टन्स किती दिलंय आपल्याला तेही लिहूया आपण, ते दिलंय 1. त्याचाही स्क्वेअर करूया. आता √2चा स्क्वेअर किती होतो, तर √2चा स्क्वेअर होतो 2. बघा इथं जर त्याचं बघितलं तर पॉवर 2 आहे, √2 आहे, ते एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल. काय शिल्लक राहील, फक्त 2 शिल्लक राहील. देन स्क्वेअर ऑफ द 1चा स्क्वेअर 1 होईल. आता यांचं जर आपण ऍडिशन केलं, दिज 1 + 2 इज इक्वल टू 3. आता ही 3 जी व्हॅल्यू आली ती OR स्क्वेअरची आली, त्याचं अंडर रूट घेतलं तर आपल्याला माहिती आहे 3ला रूट नाहीये आणि म्हणून आपण लिहिणार आहे ते √3. बघा किती लिहिणार आपण, √3. मग आता हे जे √3 आहे हे कुणाचं डिस्टन्स, तर O पासून R पर्यंत, O पासून R पर्यंत √3. √3 हे डिस्टन्स आल्यानंतर कंपासमध्ये आपण O पासून R एवढं डिस्टन्स घेतो, इकडं आर्क मारतो. मग R पर्यंत जेवढं डिस्टन्स तेवढंच पॉईंट C पर्यंत किती असणार आहे, तर √3. मग इथून √3 पासून परत आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पुढं परत आर्क मारला, √4 होईल. या पद्धतीने आपण की हे जे काही इरॅशनल नंबर्स आहेत ते देखील आपण कशावरती दाखवू शकतो, तर नंबर लाईन वरती. त्याच्या पुढे त्यांनी म्हणलंय ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर O अँड रेडियस OR. बघा सेंटर O घ्यायचा आहे, OR एवढी रेडियस घ्यायची आपल्याला. and mark the point of intersection of the line and the arc as C. आता काय करायचं, मार्क द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घ्यायचं आहे, लाईनला इंटरसेक्ट करणारा, आणि त्याला C असं आपण नाव देऊन टाकलं. द पॉइंट C शोज द नंबर √3. मग हा जो C पॉइंट आहे, हा C पॉइंट कोणतं नंबर आपल्याला डिनोट करतो, तर √3. आता ऍक्च्युअली डिस्टन्स √3 कुठून कुठपर्यंत आहे, O पासून R पर्यंत, पण आपण तेवढं कंपासमध्ये डिस्टन्स घेतलं, हा आर्क ड्रॉ केला. मग O पासून C पर्यंत डिस्टन्स देखील किती असणार आहे, तर √3. आता हे जे नंबर लाईन वरती त्यांनी आपल्याला शो केलेले नंबर्स आहे, दिज आर द इरॅशनल नंबर. हे जे नंबर दिसत आहेत ते कसले नंबर्स आहेत, तर इरॅशनल नंबर. आपण रॅशनल नंबर तर सुरुवातीलाच पाहिले होते, नंबर लाईन वरती कसे रिप्रेझेंट आपण करू शकतो. आता हे जे इरॅशनल नंबर आहेत ते देखील आपण नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकतो. आणि ते रिप्रेझेंट करत असताना आपण ते कसे रिप्रेझेंट करू शकतो, तर त्यासाठी आपण बऱ्याच वेळा काय यूज करणार आहे, तर पायथागोरसचं थेरम यूज करणार आहे. बघा काय यूज करणार आहे आपण, पायथागोरस थेरम. मग त्यासाठी हे राईट अँगल ट्रायंगल आपल्याला तयार करायचेत. आता सोपं आहे, आपण ऍक्च्युली बघा एक एक्झाम्पल पाहू. शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. बघा √5 हा जो नंबर आहे, दिस √5 दिस इज ऑल्सो इरॅशनल नंबर. थोडक्यात लक्षात ठेवा,
जे नंबर रूटच्या बाहेर येत नाहीत ते सगळेच नंबर हे इरॅशनल नंबर आहेत. ओके, सोप्या भाषेत लक्षात ठेवा की जे नंबर्स रूटच्या बाहेर येत नाहीत, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर इथं असं राईट केलं √25, मग याला आपण इरॅशनल नंबर म्हणणार का? तर याला म्हणणार नाही. का नाही म्हणणार? कारण हा रूटच्या बाहेर येणार आणि याचा आन्सर होणार 5. मग हा 5 हा इरॅशनल नंबर आहे का? नाही. पण आता जर मी इथं √5 असाच जर नंबर लिहिला तर तो मात्र या अंडर बाहेर येऊ शकत नाही. आणि जे नंबर बाहेर येत नाहीत अंडर ते सगळे नंबर्स कसले असतात तर लक्षात ठेवा, these are all numbers are irrational numbers. ओके, मग आता आपण डेसिमल फॉर्म पाहिला. डेसिमल फॉर्म मधून देखील इरॅशनल नंबर आपल्याला समजले पाहिजे की ज्यांचा डेसिमल फॉर्म हा नॉन टर्मिनेटिंग असतो आणि नॉन रिकरिंगही असतो. बघा, म्हणजे तो थांबतो का तर थांबत नाही, किंवा नंबर आणि नंबरचा ग्रुप पुन्हा पुन्हा येतो का तर तसंही होत नाही. आणि त्या कंडिशनला हे जे नंबर्स असतात त्यांना काय म्हणतो आपण? इरॅशनल नंबर. आणि मग रूटच्या बाबतीत लक्षात ठेवा, जे बाहेर येतात त्यांना म्हणायचं रॅशनल, आणि जे बाहेर येणार नाहीत त्या नंबरला काय म्हणणार आपण? इरॅशनल नंबर्स. ओके, चलो, मग आता आपल्याला कोणता नंबर दाखवायचा? √5 हा जो नंबर आहे तो नंबर लाईन वरती दाखवायचा आहे. मग आपण आपल्या नोटबुक मध्ये हे कसं दाखवू शकतो? तर त्यासाठी सोपी मेथड लक्षात घ्या. आपण काय करूया, नोटबुक मध्ये एक नंबर लाईन पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊ. आपण पहिल्यांदा काय करूया, एक नंबर लाईन ड्रॉ करून घेऊ. आता ही लाईन ड्रॉ करताना नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडं तुमचं जे नोटबुक आहे त्याला असणारे ज्या लाईन्स आहे त्या लाईन्स वरतीच लाईन ड्रॉ करायची. तुमचं जे नोटबुक आहे त्याच्यामध्ये ज्या लाईन्स असतात त्या लाईन्स वरतीच लाईन ड्रॉ करा. बघा, ही लाईन ड्रॉ करताना काय करणार आपण, तर आपल्या नोटबुकची जी लाईन आहे त्याच लाईन वरती लाईन आपण ड्रॉ करणार आहे. ओके, नोटबुकच्या लाईन वरती लाईन आपण काय केली तर ड्रॉ केली. ओके, चला, आता ही झाली आपली नंबर लाईन. ही काय झाली? आपली नंबर लाईन. आणि ही जी नंबर लाईन आहे या नंबर लाईन वरती आपल्याला कोणता नंबर रिप्रेझेंट करायचा आहे किंवा कोणता नंबर शो करायचा आहे? तर √5. आणि हा जो √5 आहे तो कसला नंबर आहे आपण म्हणतोय? तर दिस इज द इरॅशनल नंबर. बघा, हा कसला नंबर आहे? इरॅशनल नंबर. मग आता हे लाईन ड्रॉ करून झालं आपलं. आता सोपी आयडिया काय करायची बघा, आपल्या नोटबुकमध्ये अशा लाईन असतात. नॉर्मली आपण काय करूया, इकडे 0 असं कन्सिडर करू, इकडे 1 असेल असं आपण कन्सिडर करूया. ओके, मग आता आपण त्याच्यासाठी काय करायचं की जो 1 आपल्याला कन्सिडर करायचा आहे, तर नॉर्मली आपण काय करू, इथं तुमची जी ही लाईन आहे तिथून फर्स्ट, सेकंड, थर्ड लाईन जे असेल तिथपर्यंतची एक लाईन अशी ड्रॉ करूया. आणि ही जी लाईन आहे तर ती परपेंडिक्युलर असली पाहिजे. कशी असली पाहिजे? परपेंडिक्युलर. कोणत्या? तर खालच्या नंबर लाईनला. मग आता आपण बघा काय केलं, तर नंबर लाईन ड्रॉ केली होती, ही एक स्टँडिंग लाईन ड्रॉ केली. ओके, आता ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. इथं आपण म्हणणार आहे 1. इथं काय म्हणणार आहे आपण? 1. 1 डिस्टन्स कुठे आहे? तर इथून इथपर्यंत. म्हणजे आता हे जे डिस्टन्स आहे, these are of 3 लाईन्स, हे 3 लाईन एवढं डिस्टन्स आहे. सेम डिस्टन्स आपल्याला इकडेही घ्यायचं आहे. मग सेम डिस्टन्स एक मोजून घेऊ शकतो, किंवा दुसरा पर्याय आपल्याकडे जे कंपास असतं बघा, आपल्याकडे जे कंपास आहे तर ते कंपासच्या साह्याने देखील आपण हे डिस्टन्स घेऊ शकतो. आपण काय करू, कंपासच्या साह्याने हे डिस्टन्स घेऊ. आता हे जे कंपास आहे त्याच्या साह्याने आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके, मग आता अगोदर काय करू, आपण एवढं डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं. बघा, इथून इथपर्यंत डिस्टन्स कंपास मध्ये घेतलं. सेम डिस्टन्सची मार्किंग आपल्याला इथं करायची. आता सेम डिस्टन्सची मार्किंग जर आपल्याला इथं करायची असेल तर आपण हे खाली घेऊया. ओके, बघा आता कुठपर्यंत आलं तर इथपर्यंत आलं. इथे एक मार्क करू, इथे एक मार्क केला आपण. ओके, इथे एक मार्क केला. आणि हा जो मार्क आहे तो किती आपण म्हणणार आहे? 0. हा जो मार्क आहे तो 0. ओके, हे जे डिस्टन्स दिसतंय ते 0 to 1. हे जे डिस्टन्स आहे ते किती येतं म्हणतो आपण? 0 to 1. आता 0 to 1 बघा, हे डिस्टन्स आहे 0 to 1. सेम डिस्टन्स आपण पुढे घेतलं एवढंच. आता इथे एक मार्किंग केलं आपण.
आता हे मार्किंग केल्यानंतर हे किती होणार आहे, तर हे होणार आहे 2. आता 2 मीन्स √4. 2 मीन्स √4. मग इथेही काय करूया आपण, सेम लाईन ड्रॉ करू. बघा ही जी लाईन आहे, आता आपण काय केलं होतं, ही लाईन घेतानाच त्यासाठी ज्या नोटबुक मधले तुमच्या ज्या लाईन आहेत, आता ही लाईन ड्रॉ करताना लाईन वरतीच ड्रॉ केलेली तुम्ही. मग इथं फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन एवढी लाईन आपण घेतलेली. ओके, हेच डिस्टन्स आपण इकडेही मोजलंय, हेच डिस्टन्स काय केलंय आपण इकडेही मोजलंय. म्हणजे इथं जो राईट अँगल ट्रायंगल तयार झाला, बघा आता इथं जो राईट अँगल ट्रायंगल आपला तयार झाला, मी अगोदर ट्रायंगल जोडून दाखवतो तुम्हाला. बघा हा जो ट्रायंगल तयार झाला, की याच्यामध्ये याच्यामध्ये ट्रायंगल अगोदर घेऊया. ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये जर विचार केला तर हे जे डिस्टन्स आहे ते 1 आहे, हे डिस्टन्स 1 आहे, म्हणजे हे डिस्टन्स होतं √2. आपण या ओ वरती जर पॉइंट ठेवला, इथून असा आर्क मारला तर ते असणार √3. त्याच्यानंतर परत आपण परपेंडिक्युलर लाईन केली, परत आपण आर्क मारला √3. √3 पासून परत परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि परत आपण इथे एक आर्क मारला, तर बरोबर इथे येणार आहे आपलं √4. √4 दॅट मीन्स 2. आता बघा की आपण काय केलं, तर हे √4 पर्यंत आलो. आपल्याला कोणता नंबर शो करायचा आहे, √5. मग √5 शो करण्यासाठी परत आपण हा जो 2 आला, तिथे एक काय करूया, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करू. केवढी, तर इथं जेवढी 3 लाईन वरती केली होती तेवढीच. मग आता मी लाईन ड्रॉ करताना अगोदर इथंच ड्रॉ करतो, ही परपेंडिक्युलर लाईन. त्याच्यानंतर याला उचलून आपण इथं घेतली. आता तुम्ही ड्रॉ करताना इथं डायरेक्टली 2 पासेस ती ड्रॉ करा. मग किती उंचीची, तर आपण मी सांगितलं तुम्हाला, ह्या ज्या सगळ्या लाईन्स आहेत त्या 3 लाईनच्या उंचीच्या घ्या, म्हणजे जेणेकरून हे जे डिस्टन्स आहे तेवढंच इकडचं डिस्टन्स आहे. मग इथे आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल तयार करावा लागेल. आता आपण काय करूया, हा जो वरचा आलेला पॉइंट आहे बघा, हा ओ पॉइंट आणि हा इथला शेवटी आलेला पॉइंट, हे आपण जोडणार आहे. हे जोडल्यानंतर इथेही परत राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. राईट अँगल ट्रायंगल तयार झाल्याच्या नंतर आता हे जे डिस्टन्स आहे, आता पाहिजे तर आपण यांना पॉइंटला नावं देऊया. हा जो पॉइंट आहे सुरुवातीचा पॉइंट, याला म्हणला आपण ए, हा बी. त्याच्यानंतर हा जो पॉइंट आला याला नाव दिलं बी सी. हा जो पॉइंट आहे त्याला डी. ओ पासून डी पर्यंत डिस्टन्स आपण मोजलं. आता ओ पासून सी पर्यंत आहे 2 आणि हे जे आहे सी पासून डीचं हे युनिट डिस्टन्स आहे, दॅट मीन्स 1. आता जर पायथागोरसचं थेरम आपण यूज केलं तर आपण असं म्हणतो, बघा पायथागोरसच्या थेरमनुसार, तर हायपोटेनसचा स्क्वेअर दॅट मीन्स ओडी स्क्वेअर इज इक्वल टू, हे ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओसी स्क्वेअर प्लस, आता ओसी मध्ये कोणतं, तर हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे त्याची ही बाजू ओसी, मग त्याचा स्क्वेअर. आता ओ पासून सी पर्यंत डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 2 आहे, आणि इकडची जी स्टँडिंग म्हणजे परपेंडिक्युलर असणारी साईड आहे दॅट मीन्स सीडी स्क्वेअर. आता हे ओडी स्क्वेअरची व्हॅल्यू किती येते ते आपल्याला चेक करायचं. ओडी स्क्वेअर माहित नाही असंच ठेवा. ओसीची व्हॅल्यू किती आहे, तर ओसीची व्हॅल्यू 2, हा 2चा स्क्वेअर प्लस सीडीची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर. दॅट मीन्स दिस ओडी स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 2 इज 4 अँड स्क्वेअर ऑफ 1 इज 1. दॅट मीन्स ओडी स्क्वेअर इज इक्वल टू 5. आता ओडी स्क्वेअरची व्हॅल्यू 5 आली. याचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडचं, तर ते काय येईल, तर ओडी इज इक्वल टू √5. आता बघा हे ओ पासून डी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती, √5. आता आपण काय करणार, आपल्या कंपासमध्ये हेच डिस्टन्स घेणार, कुठून कुठपर्यंत, तर ओ पासून डी पर्यंत. मग आपण आपलं जे कंपास आहे त्याचं हा जो पॉइंट आहे तो वरती ठेवूया, आणि हे जे काही पेन्सिल आहे याच्यामध्ये कुठपर्यंत डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला याच्यामध्ये जे डिस्टन्स घ्यायचं आहे ते पॉइंट डी पर्यंत घ्यायचं आहे, पॉइंट डी पर्यंत घ्यायचं आहे. हे पॉइंट डी पर्यंत डिस्टन्स आपण घेतलं. ओके, आता हे कंपासमध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे √5. कंपासमध्ये डिस्टन्स सध्या दिसतंय ते किती आहे, √5. आपण काय करूया आता, तर या इथून हा एक आर्क मारूया, खाली कुठं तो इंटरसेक्ट करतो तेही बघूया. मग इथून मी एक आर्क मारला, बघा इथून एक काय केला मी, आर्क मारला. मग हा जो आर्क आहे तो इथे इंटरसेक्ट झाला.
मग हा जो काही पॉईंट आला याचा जो कोऑर्डिनेट असेल तो असणार आहे √5. बघा याचा कोऑर्डिनेट काय असणार आहे √5. √5. दिस इज द पॉइंट सी. या पॉइंट सीचं दिस इज द पॉइंट सी. याचा कोऑर्डिनेट किती आहे याचा कोऑर्डिनेट आहे 2. आता बघा मी काय केलं ओ पासून डी पर्यंत डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये. आता हे जे डिस्टन्स आहे ते मी कॅल्क्युलेट केलं होतं. ओडी डिस्टन्स मिळालं होतं मला √5. आता सोपी गोष्ट काय लक्षात ठेवा इथून सुरुवात जर केली आपण इथं 1 दॅट मीन्स दिस √1 पुढे गेला √2 √3 √4 √5 √6 √7 या पद्धतीने की आपण बरेच नंबर्स या नंबर लाईन वरती शो करू शकतो. अँड दीज ऑल नंबर्स आर इरॅशनल नंबर्स. आणि हे सगळे नंबर जे असतात ते कसले असतात तर ते इरॅशनल नंबर्स असतात. आता मी तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये सोप्या पद्धतीने कसं नंबर्स लाईन ड्रॉ करता येतील त्यासाठी सांगितलं की ही जी खालची नंबर लाईन दिसते ती लाईनवरती ड्रॉ करा. त्यानंतर अगोदर ही पहिली नंबर लाईन ड्रॉ करून घ्या AB. आणि हे ड्रॉ करताना तुमच्याकडे ज्या लाईन्स आहेत त्याच्यामध्ये नॉर्मली फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन पर्यंत परपेंडिक्युलर काढा की जेणेकरून इथं तयार होणारा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आला पाहिजे 90 डिग्रीचा. त्यासाठी आपण आपले मॅथ्समध्ये असणारे जे सेट स्क्वेअर आहेत बघा सेट स्क्वेअर जे आहेत त्याचाही वापर आपण करू शकतो. मग हे जे सेट स्क्वेअर असतात त्याचाही वापर आपण करू शकतो. मग आता हे सेट स्क्वेअर जे असणार आहे त्यांचा वापर देखील आपल्याला करता येईल. ओके. मग आता इथं परपेंडिक्युलर दाखवून तो सेट स्क्वेअर लावून हे जे आहे लाईन ती परफेक्टली ड्रॉ करा. आणि अशा पद्धतीने आपण इथे एक नंबर दाखवला आणि तो किती येतं √5. मग इथं आपला क्वेश्चन होता शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. आता हे आपलं नंबर शो झालेला आहे. अजून एक नंबर आपल्याला दाखवायचा आहे शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन. बघा आता क्वेश्चन कसा आहे शो द नंबर √7 ऑन द नंबर लाईन. आता √7 हा जो नंबर आहे तो देखील आपल्याला नंबर लाईन वरती डिनोट करायचा आहे. मग जसं √5 दाखवला तसंच आपण √7 सुद्धा दाखवू शकतो. आता परत एकदा प्रोसेस समजून घ्या. मी आता काय केलं तर सगळ्यात पहिल्यांदा काय करतो एक नंबर लाईन ड्रॉ करतो. एक नंबर लाईन ड्रॉ केली. ही लाईन ड्रॉ करत असताना एक टेक्निक लक्षात ठेवा. ही नंबर लाईन ही कुठे ड्रॉ करायची तर तुमच्या नोटबुकमध्ये जी लाईन असते त्या लाईनवरतीच ड्रॉ करायची. तुमच्या नोटबुकमध्ये जी लाईन असते त्या लाईनवरतीच ड्रॉ करायची. ओके. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर काय करणार आपण इकडून ठराविक डिस्टन्स सोडून द्या आणि इथं एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. आता ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करत असताना मग तुमच्याकडे ज्या नोटबुकच्या लाईन आहे 1 2 3 थर्ड लाईन पर्यंत ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. म्हणजे ती झाली 1 युनिट. आता ती किती झाली तर 1 युनिट. मग आपण काय करूया आता थोड्या वेळासाठी असं कन्सिडर करू की समजा इथपर्यंत आपल्या थर्ड लाईन आहेत. इथून आपण एक लाईन ड्रॉ केली. ही लाईन परपेंडिक्युलर असली पाहिजे. आता ही परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ केली. ओके. परपेंडिक्युलर काढूया परफेक्टली. ओके. परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ केली. आता पाहिजे तर याला नाव देऊ आपण. याचं नाव देऊ A आणि वरती नाव देऊ B. आता याचा कोऑर्डिनेट किती तर याचा कोऑर्डिनेट आहे 1. हे जे डिस्टन्स आहे सेम डिस्टन्स आपल्याला इकडे घ्यायचंय. सेम डिस्टन्स इकडे घ्यायचंय. हे जे 1 आहे तर इकडे आपला काय असणार आहे 0 असणार आहे. मग इकडे 0 दाखवण्यासाठी आपण एक तर कंपासचा वापर करू शकतो किंवा दुसरी गोष्ट आपण अजून कशाचा वापर करू शकतो तर आपण स्केलचाही वापर करू शकतो. हे जे डिस्टन्स आपण घेतलंय तेवढंच डिस्टन्स इकडे मोजायचं. मग हे 1 युनिट तेवढंच डिस्टन्स पुढे मोजायचं. 2 युनिट दॅट मीन्स √4. ओके. आता मी कंपास यूज करणार आहे. मग कंपासचं हा जो पॉइंट आहे तो A वरती मी ठेवला. त्याच्यानंतर आता आपण काय करूया तर हे अगोदर मोजून घेऊ. आता हे मला डिस्टन्स मोजायचं आहे. हे मोजलं. जे डिस्टन्स आहे त्याच्यावरती मला मार्क करायचं आहे. मग मी इकडे घेतलं आणि इथं मला मार्किंग करायची. मग इथं आपला पॉइंट आला हा. ठीक आहे. बघा इथं माझा पॉइंट आला. हा जो पॉइंट आला आता हा जो पॉइंट मला मिळालाय
याचा कोऑर्डिनेट किती असेल, तर याचा कोऑर्डिनेट असेल 0. पॉईंटचं नाव आपण ओ दिलं आणि कोऑर्डिनेट लिहिला 0. आता सेम डिस्टन्स पुढे असणार आहे. आता हेच डिस्टन्स आपण इथं घेऊया, हे पासून पुढे हे डिस्टन्स घेऊया. इथं आपण डिस्टन्स दाखवलं. आता इथं किती झाला कोऑर्डिनेट, तर हा पॉईंट त्याला नाव दिलं मी सी, हा झाला 2. 2 मीन्स √4. 2 मीन्स √4. मग इथं परत आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची किती, तर एवढीच. आता एवढीच, त्यासाठी मी तुम्हाला मार्क सांगितलं की 3 लाईन्स एवढी ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करा. आता मी काय करतो, याच लाईनवरती थोडीशी ड्रॉ करतो आणि तीच इकडे घेतो, म्हणजे जेणेकरून सेम लाईन्स येतील. ही लाईन घेतली आणि हीच लाईन मी इकडे घेतली. आता तुम्ही डायरेक्टली ड्रॉ करायची ती लाईन. ओके. आता हे जे डिस्टन्स आहे, तर ओ पासून सी पर्यंत डिस्टन्स जे आहे ते झालं 2. देन सी पासून डी पर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे 1. आणि मग असे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. मग ओ पासून डी पर्यंत जे डिस्टन्स येणार आहे ते किती असणार आहे, तर ते असणार आहे √5. ते डिस्टन्स असणार आहे √5. आपण इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार करून घेऊ. ओ टू काय जोडायचं आहे मला, पॉईंट डी जोडायचा आहे. ओ पासून पॉईंट डी मी जोडून घेतला. हे डिस्टन्स जे झालं असणार आहे ते √5 असणार आहे. हे डिस्टन्स किती आपलं √5. मग आता मला ओ पासून डी पर्यंत डिस्टन्स माझ्या कंपासमध्ये घ्यायचं आहे. मग कंपासमध्ये डिस्टन्स घेण्यासाठी ओ वरती आपण पॉईंट केला आणि त्याच्यानंतर माझी जी पेन्सिल आहे ती पेन्सिल मला कुठपर्यंत घ्यायची, तर डी पर्यंत घ्यायची. पेन्सिल मला डी पर्यंत घ्यायची. डी पर्यंत घेतल्यानंतर माझ्या कंपासमध्ये जे डिस्टन्स झाला आता ते झालं √5. आणि मग इथं मला एक आर्क मारायचा आहे. इथं मला काय करायचं आहे, एक आर्क मारायचा आहे. मग इथं मी एक आर्क मारला. ओके. बघा हा माझा आर्क झाला. मग आर्क मारल्यानंतर मी इथे एक पॉईंट करतो आणि हा जो पॉईंट आहे CD, आता त्याला नाव देऊ आपण E. आणि हा जो E असेल त्याचा कोऑर्डिनेट किती असेल, तर √5. बघा √5 झाला. याच्यानंतर परत आपल्याला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. आता ही लाईन केवढी ड्रॉ करणार, तर एवढीच ड्रॉ करणार जेवढ्या 1 युनिटच्या. मग 1 युनिट म्हणजे किती, तर आपण काय केलंय, तर 3 लाईन्स एवढं घेतलंय, त्याला आपण 1 युनिट असं म्हणलंय. मग आता सेम लाईन आपण ड्रॉ करूया. मग सेम लाईन ड्रॉ करू. मग लाईन ड्रॉ करताना मी सध्या याच्यावरच ड्रॉ करतो आणि तीच तिकडं कॉपी करून घेतो, म्हणजे सेम होईल. आता इथं मी लाईन ड्रॉ केली आणि सेम लाईन, हीच लाईन काय करूया आपण ह्या ई पाशी घेऊया. हीच लाईन आपण ई पाशी घेतली. ओके. आता यालाही एक नाव देऊया. याला नाव देऊया F, पॉइंट F. आता परत मला O आणि F पॉइंट काय करावं लागेल, जोडावं लागेल. मग O आणि F पॉइंट काय करू आपण, जोडून घेऊ. आता O आणि F पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे. मग मी O पाशी पेन्सिल ठेवली आणि हा F पॉइंट जोडून घेतला. OF जोडल्याच्या नंतर की हे जे डिस्टन्स आहे ते किती झालं, तर हे डिस्टन्स झालं √6. एक एक ने वाढत जातं या अंडररूट मध्ये. मग आता हे जे √4 होतं, √5, हे डिस्टन्स झालं √6. √6 झालं. परत मी कंपासमध्ये हे डिस्टन्स परत घेणार आहे. मग त्यासाठी मी कंपास इकडे घेतली, परत इथं पॉईंट केला आणि त्याच्यानंतर हे कंपास इकडे फिरवलं आणि त्याच्यामधलं डिस्टन्स कुठपर्यंत घेतलं, F पर्यंत. आणि F पर्यंत घेतल्यानंतर माझ्या कंपासमध्ये आता जे डिस्टन्स दिसतंय ते आहे √6. √6 डिस्टन्स झाल्यानंतर मग इथे आपण मार्क करू. इथं मार्क केला. ओके. आता मार्क केला मी कंपासने. तर तो मार्किंग पॉइंट कुठं आला बघा, इथं आला माझा. याला नाव देऊ आपण G. त्याचा कोऑर्डिनेट किती असेल, तर √6 असेल. किती असेल, √6. आता परत इथं आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करावी लागेल. केवढी ड्रॉ करावी लागेल, तर पहिले जेवढे 1 युनिटच्या केलेल्या आहे सेम करावे लागतील. मग आपण काय केलं, मी इथंच लाईन ड्रॉ करतो. इथंच लाईन ड्रॉ करतो आणि हीच लाईन इकडे घेऊया. झालं. आता ही माझी लाईन ड्रॉ करून झाली. मग आता याला एक नाव देऊ आपण, H नाव दिला, GH. दिस इज 1 युनिट अँड O to G दिस इज √6. आता परत मला इथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार करावं लागेल. मग त्यासाठी मला 2 पॉइंट्स कनेक्ट करावे लागतील. कोणते पॉइंट्स बघा, O अँड H. मग O पाशी मी पेन्सिल ठेवली. कुठपर्यंत लाईन ड्रॉ करायची मला, H पर्यंत लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ करून झाली. झालं. आता लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर
आता हे जे ओ पासून एच पर्यंतचं डिस्टन्स आहे ते आपण जर कॅल्क्युलेट केलं तर दिस इज द √7. हे डिस्टन्स किती आहे? √7. मग मी परत काय करतो तर इथून एक आर्क मला मारायचा आहे. मग त्यासाठी मी कंपास इथं ठेवलं. डिस्टन्स किती घ्यायचं आहे मला? तर मला डिस्टन्स घ्यायचं एच पॉईंट पर्यंत. मग एच पॉईंट पर्यंत डिस्टन्स घेतलं आणि त्याच्यानंतर आता मला काय करायचं तर एक आर्क मारायचा. इथं एक आर्क. ओके, आर्क मारून झाला. मग आता इथं जो पॉइंट आला याला नाव देऊ आपण आय. हा पॉइंट ऍक्च्युली इथं आहे हा. आणि त्याचं जे काही आता हा √6 मी थोड्या वेळासाठी इरेज करतो कारण तो नकोय आपल्याला. आता हा आय पॉइंट आला. मग याचा कोऑर्डिनेट किती तर √7. बघा त्याचा कोऑर्डिनेट किती? √7. ह्या जीचा कोऑर्डिनेट किती होता? √6. मग अशा पद्धतीने की आपण काय करू शकतो ते हे जे काही इरॅशनल नंबर्स आहेत तर ते इरॅशनल नंबर्स देखील नंबर लाईन वरती रिप्रेझेंट करू शकतो किंवा शो करू शकतो. अशा पद्धतीने आपला हा जो काही लेसन आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स तो लेसन इथं संपला. नवीन लेक्चरमध्ये आपण नवीन लेसन घेऊन पुन्हा येतोय. अभ्यास करत राहा. सोपा आहे आणि ह्याच गोष्टी आपल्याला पुढे देखील गरजेच्या आहेत. त्याच्यामुळे जे जे पॉईंट्स होत आहेत ते सगळे पॉईंट्स काळजीपूर्वक पहा आणि अभ्यास करत राहा. अडचणी असेल तर निश्चितपणाने त्याही सांगा. ओके, धन्यवाद.